काल आमच्या इथं संध्याकाळी इतकं छान वातावरण झालं होतं ना, सगळीकडं पिवळं 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 दिसत होतं आणि त्या वातावरणात लाडू आणि मी गेलो बाहेर फिरायला आणि बबड्याला पण इतकं छान वाटत होतं. मला म्हणत होता, मम्मा किती छान येल्लो येल्लो झालंय सगळीकडं. आणि अशा छान वातावरणात असं वाटतं ना की दिवसभर इथंच बसून राहावं. आणि त्यासाठी म्हणून मी पण लाडूला घेऊन बसले होते तिथं खूप वेळ. मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ जरी सुरू असलं ना तरी अशा वातावरणामध्ये बसून सगळं काही विसरून जातं माणूस. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो होतो रानामध्ये. खूप दिवस झालं घरी बसून इतका कंटाळा आलाय ना, त्याच्यामुळे बब्बीच्या पप्पानं म्हटलं आज काही होऊ द्या, आज मी येणारच तुमच्यासोबत रानामध्ये. आणि इतक्या दिवसानंतर घराच्या बाहेर पडलो म्हणून बबडा तर लय खुश होता माझा. बघा कशा उड्या मारतोय ते मागं. आणि रोज किरकिर करणारा लाडू आज इतका शांत बसला होता ना, त्या वातावरणाच काही असं होतं की लाडू पण शांत झाला त्या वातावरणामध्ये. आम्ही तो बसलो होतो झाडाच्या सावलीमध्ये आणि पप्पा मात्र तिकडे उन्हात काम करत होते. मला इतक्या उन्हात तर 2 मिनिटं पण थांबू वाटत नाही, पण पूर्ण 2 ते 3 तास बबडीचे पप्पा उन्हात काम करत होते आणि आम्ही मात्र बसलो होतो झाडाच्या सावलीला. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.